नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण सिलॉगिझम या टॉपिकवर म्हणजेच रिझनिंग मधल्या टॉपिकवर व्हिडिओ घेणार आहोत. आणि टेटच्या परीक्षेमध्ये सिलॉगिझम या टॉपिकवर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. साधारणतः कोणत्या परीक्षेमध्ये 4 प्रकारचे सेंटेन्सवर सर्व प्रश्न विचारले जातात. ते 4 टाईप आपण अगोदर पाहणार आहोत आणि नंतर TCS किंवा IBS कुठल्या प्रकारचे सेंटेन्सवर क्वेश्चन विचारते ते पण आपण पाहणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न आपण विदाउट डायग्राम सोडवणार आहोत. विदाउट डायग्राम म्हणजे आपण 150चा यूज करून हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तर यामधला जो पहिला प्रकार आहे, पहिलं सेंटेन्स आहे, सर्व ए बी आहे. आता जिथे जिथे आहे असा शब्द येईल ते वाक्य असणार किंवा ते विधान असणार पॉझिटिव्ह. आणि या सर्वच्या ऐवजी आपण सगळेच, संपूर्ण, प्रत्येक आणि 100% हे घेऊ शकतो. किंवा एखाद्या विधानामध्ये सगळेच, संपूर्ण, प्रत्येक, 100% असे शब्द आले तर त्याऐवजी आपण सर्व हा शब्द घेऊ शकतो. दुसरा आहे काही ए बी आहे. इथे सुद्धा हे विधान कसं आहे, पॉझिटिव्ह. आणि ज्या विधानामध्ये पुष्कळ, बरेच, थोडेफार, कमीत कमी, जास्तीत जास्त, 10%, 90%, इवन 99% जरी असेल तरी आपण त्यासाठी काही हाच शब्द वापरतो. तिसरा प्रकार आहे एकही ए बी नाही. आता हे विधान आहे निगेटिव्ह, कारण नाही लागलं म्हणून निगेटिव्ह. एकही साठी आपण कोणताही हा शब्द वापरतो. आणि चौथा प्रकार आहे काही ए बी नाही. आता या व्यतिरिक्त TCS किंवा IBPS ज्या प्रकारांवर प्रश्न विचारते ते आपण पाहूया. यामधला पहिला आहे ओनलीचा. पहिला प्रकार आहे ओनली, म्हणजेच फक्त ए बी आहे. त्यानंतर ओनली फ्यू, फक्त काहीच ए बी आहे. त्यानंतर पॉसिबिलिटी, आयदर ऑर केस. या केसवर आयदर ऑर ही एक महत्वाची केस आहे, कारण याच टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि रिव्हर्स सिलॉगिझम. त्यानंतर आपण काही रूल बघूयात. पहिला रूल आहे, विधान जर स्वतः पॉझिटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे अनुमान सुद्धा पॉझिटिव्हच असते, ते निगेटिव्ह नसते. म्हणजे विधान आणि इथे अनुमान. विधान जर पॉझिटिव्ह असेल तर अनुमान पॉझिटिव्हच बनते. आणि जर विधान निगेटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे अनुमान सुद्धा निगेटिव्हच बनते. जर विधान निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनते, पॉझिटिव्ह बनत नाही. आणि विधान जर पॉझिटिव्ह असेल तर अनुमान पॉझिटिव्हच बनते, निगेटिव्ह बनत नाही. आता राहिलेले काही जे रूल्स आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओला पाहणार आहोत आणि नंतर आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. धन्यवाद.